दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी आधारिका फाउंडेशन यांनी दृष्टिहीन व्यक्तींसाठी धुलीवंदनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। मुंबईमध्ये दृष्टिहीन मित्रांसाठी मोकळ्या वातावरणात सगळ्यांसोबत धुलीवंदन साजरी करता यावी यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं पाहायला मिळालं। नमस्कार, माझं नाव विनायक मोरे, मी आधारिका फाउंडेशनचा फाउंडर आहे। आजचा कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश हा आहे की दिव्यांग बांधवांना इथे असा कुठलाच प्लॅटफॉर्म अजूनपर्यंत प्रोव्हाइड झाला नव्हता। ही मुंबईतील बहुधा महाराष्ट्रातील पहिली होळी आहे जी दिव्यदृष्टी बांधवांसाठी करत आहोत। त्यांना एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करणं आणि त्यांना आपल्यामध्ये सामावून घेणं, म्हणून हे आपण बघत असलेलं आयोजन दिव्यांग बांधव आमचे आणि नॉर्मल बांधव असे एकत्र येऊन आम्ही होळी साजरा करत आहोत। त्यांना एक आनंदाचा क्षण देणे हेच आमचा एक उद्देश आहे हा कार्यक्रम आयोजित करण्याचा। आधारिका फाउंडेशन अजून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करते, जसं की दहीहंडी उत्सव आम्ही साजरा करतो। भारतातील पहिला दहीहंडी उत्सव दहीहंडी पथक हे नवीन फाउंडेशन आणि त्याच्याबरोबर आधारिका फाउंडेशन यांनी सुरू केलेलं आहे। गेल्या वर्षी आम्ही ते पहिलं वर्ष होतं, तसंच गेल्या वर्षी आम्ही अजून एक गरबाचा उत्सव आम्ही केला, ज्यामध्ये 150 ते 200 दिव्यांग मुलं आलेली गरबा खेळायला। तर असं वाटतं असे उत्सव आपण करत राहावे। होळी हा सण आपल्या प्रत्येकासाठी अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा सण। होळी सणाच्या निमित्ताने आपण प्रत्येक जण आनंदात रंगांची उधळण करतो, एक वेगळाच उत्साह आपल्यामध्ये असतो। तोच आनंद आणि उत्साह दृष्टिहीन व्यक्तींना अनुभवता यावा यासाठी आधारिका फाउंडेशन यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं पाहायला मिळालं। खरं तर दृष्टिहीन व्यक्तींना होळी या सणाचा आनंद घेण्यासाठी आधारिका त्यांचा आधार बनल्याचं या ठिकाणी बोललं जातंय। नमस्कार, आम्ही गेली वर्षभर आधारिका फाउंडेशनशी निगडीत आहोत आणि आम्हाला त्यांच्याबरोबर खूप सहकार्य मिळत आहे। माझी मुलगी रुजुल ही गाते, ते गाण्यासाठी तिला बोलवतात, तिला प्रवृत्त करतात। त्यांच्या माध्यमातून आम्हाला खूपच असा चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे रुजुलसाठी गाण्यासाठी। तिला ते खूप प्रोत्साहन देतात आणि या सगळ्यामध्ये त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचं सहकार्य एकदम उत्कृष्ट आहे। मला खूप छान वाटतं त्यांच्याबरोबर अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होताना। आज आम्ही इथे येऊन पहिल्यांदा अशी एवढी मोठ्या प्रमाणात अशी होळी साजरी करत आहोत आणि मी खूपच खुश आहे। त्यात इथे बरीचशी माणसं आहेत ज्यांना आम्ही ओळखत नाही, आम्ही त्यांना पहिल्यांदा भेटतो आहोत, पण असं वाटत नाही की आम्ही त्यांना पहिल्यांदा भेटत आहोत। एवढी छान मजा येते आम्हाला। थँक्यू।